म्हणजे टॉपिकचं नाव म्हणजे पर्सनल ब्रँडिंग म्हणजे काय. तर आता तुम्ही कधी विचार केला आहे का, म्हणजे दोन माणूस म्हणजे दोन व्यक्ती असतात, त्या व्यक्तींकडं सेम स्किल म्हणजे आता माझ्याकडे जे स्किल आहे ते हाय लेवलचं आहे आणि एकाकडे आहे ते ॲव्हरेज लेवलचं आहे. पण तो ॲव्हरेज लेवलचा जो व्यक्ती आहे तो सोशल मीडियाचा वापर करतो, त्याच्यावरती सोशल मीडियावरती ग्रो होतो, व्हिडिओ टाकतो, व्हिडिओ क्रिएशन करतो, नवीन स्किल शिकतो आणि तो चांगलाच अप स्किल होतो. आणि दुसरा असतो हाय स्किलवाला, तर त्याच्याकडे चांगली स्किल पण असतं, पण त्याला मार्केटमध्ये मॉनिटाईज कसं करायचं त्याला ते नाही माहिती. तर तुम्हाला कोण वाटेल म्हणजे ज्याच्याकडे ॲव्हरेज स्किलवाला माणूस पुढे जाईल की तो फुल स्किलवाला माणूस जास्त पुढे जाईल? तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर मी माझं सांगायचं म्हणजे तो ॲव्हरेजवाला आहे ना, तो सगळ्यात पुढे जाईल, कारण म्हणजे त्यांनी पर्सनल ब्रँडिंगवरती लक्ष दिलेलं आहे. म्हणजे त्याचं स्किल, कौशल्य, त्याची युनिकनेस ही जगासमोर मांडतोय. मांडण्याच्या नंतर त्याचं लोकांना पडतंय, अरे हा माणूस जेन्युइन आहे, हा चांगलं शिकवतोय, चांगलं एज्युकेशन करतोय किंवा याचं प्रोडक्ट चांगलं आहे, याच्यावरती आपण ट्रस्ट ठेवू आणि प्रोडक्ट बाय करू. मग तुमच्या पर्सनल ब्रँडिंगचा फायदा म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये होतो आणि तिथून तुमचं प्रोडक्ट लोक घेतात आणि तुमचे पर्सनल ब्रँडिंग केल्याने म्हणजे तुम्ही जेव्हा मोठमोठ्या इव्हेंटमध्ये जाता, इव्हेंटमध्ये तुम्हाला जे बोलण्याचं जे म्हणजे बोलण्यासाठी तुम्हाला पुढं केलं जातं, त्या टायमाला तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलतात, तुम्हाला मार्केटमध्ये युनिकनेस येते आणि जगासमोर तुमची चांगली ओळख तयार होते आणि चांगलं नेटवर्क हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार होतं. म्हणून तुम्हाला एकच सांगणे, जो माणूस चांगला त्याच्याकडे स्किल आहे पण त्याच्याकडे चांगली पर्सनल ब्रँडिंग नाही, तर तो माणूस पुढे जाणार नाही. म्हणून तुम्हाला एकच सांगणे, पर्सनल ब्रँडिंग म्हणजे आजच्या काळातलं सर्वात मोठं नेटवर्क. म्हणून जेवढं मोठं नेटवर्क तेवढीच तुमची असेट. म्हणून तुम्हाला नेटवर्क वाढवायचं असेल तर पर्सनल ब्रँडिंग वरती सर्वात जास्त लक्ष द्या आणि पर्सनल ब्रँडिंग करण्यामध्ये चांगली ब्रँडिंग करा. ठीक आहे, तुम्हाला ब्रँडिंग करायला थोडी म्हणजे तकलीफ होईल. तुम्हाला असं वाटेल की अरे आपण कधी कॅमेरा समोर आलो नाही, आपण आता कसं बोलायचं आणि ते कसं काय होईल. आता भरपूर लोक काय करतात, पर्सनल ब्रँडिंग करायचं चालू करतात, एक दोन व्हिडिओ टाकतात आणि ते नंतर व्हिडिओ टाकायचं बंद करतात. त्यांना लोक सजेस्ट करतात, अरे हा व्हिडिओ चांगला नाही, तुला बोलता येतं का, असं होतं का, तसं होतं का. पण तुम्ही लोकांपेक्षा तुम्ही व्हिडिओ टाका, कन्सिस्टन्सी ठेवा आणि एक दिवस तुमचा चांगला पर्सनल ब्रँड तयार होईल. आणि प्रत्येक लोक काय असेच नाही झाले का व्हिडिओचं पर्सनल ब्रँडिंगसाठी चालू केलं आणि ते लगेच त्यांचा पर्सनल ब्रँड तयार केला. अडचणी येणार, तुम्ही त्या अडचणीवरती मात करा आणि चांगली तुमची युनिकनेस मार्केटमध्ये तयार करा आणि तुमची चांगली ओळख ही जगासमोर मांडा आणि चांगलं ज्ञान असेल तुम्ही जगासमोर द्या.